नमस्कार. आज वास्तू व्हिजिटच्या निमित्ताने म्हणजेच भूमिपूजन वगैरे शिलान्यास विधी वगैरे होता. आज आलोय सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये. संपूर्ण महाराष्ट्र दौरा करता आज पुन्हा सिंधुदुर्गमध्ये आलोय. हे सर आहेत आपले जे राहायला मुंबईला आहेत. पण त्यांची इच्छा होती, की आता माझं होत आलं आणि मला म्हणजे मला गावाला राहायचं आणि माझं गावामध्ये एक छान वास्तुशास्त्राप्रमाणे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आता इथे जर पाहत असाल, तर ह्या साईडला एक छानशी नदी आहे. एक 300-350 मीटरच्या अंतरावरती आहे आणि ह्या ठिकाणी एक छान त्यांना एक घर हवं होतं. जे ते त्यांना त्यांना पुढचा वेळ घालवायचा होता त्यांच्या मॅडम सोबत आणि पूर्ण फॅमिली टाईमवर. तर जेव्हा त्यांनी आम्हाला इथे बोलवलेलं होतं, त्यावेळेला आम्ही गेल्या वर्षी इथे आलो होतो आणि पहिले जागेचं परीक्षण केलं. त्यांनी ह्या जागेमध्ये 2 प्लॉट ठेवले होते. त्यातला एक सिलेक्ट करायचा होता, जो आम्ही त्यांच्या कुंडलीनुसार सिलेक्ट केला. जर इथे जर बघाल फेसिंग तर ही साऊथमध्ये मुद्दामून आम्ही आणलेली आहे. याचं रिझन असं, की ह्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र, मंगळ आणि चंद्रांची ह्यांची अशा पद्धतीचं सिक्वेन्स आहे, की ही जी जागा आहे म्हणजे लँड आहे, ही मंगळ प्लस साऊथ फेसिंग कारण रोड तिकडनंच आला. प्लस शुक्र मंगळाला पाहतोय म्हणून साऊथ एंट्री घेतली आणि त्यासोबतच चंद्र ही युतीमध्ये असल्यामुळे ह्या जागेच्या अगदी बाजूलाच नदी सुद्धा आहे. ह्याला नशीब म्हणतात, की जेव्हाही आपण एखादं जागा वगैरे घेतो, सर्वप्रथम बघायचं की त्याचा जो सिक्वेन्स आहे, हा तुमच्या कुंडलीनुसार मॅच आहे का? कारण ज्या कुंडली म्हणजे नशीब, तुम्ही जे आयुष्यात जगणार आहात ते ज्या ठिकाणी राहतात तिथं जर ते मॅच झाला, तर तुम्हाला तिथं पुढचा जो कालावधी आहे, हा खूप चांगला जातो. तर सरांची आणि माझी ओळख साधारणतः 4 वर्षापासूनची आहे. मला वाटतं कोरोनाच्या कालावधीच आमची भेट झाली आणि तिथून पुढे त्यांचं मुंबईचं घर असेल आणि मग आता इथे नवीन घरामध्ये असेल. इव्हन त्यांचं अजून एक घर आहे जे पळसपेल ते सुद्धा आम्ही काही वास्तूनुसार बॅलन्सिंग केली होती. तर त्यांना जो माझा आतापर्यंत आलेला अनुभव आहे ते 2 मिनिटं सांगतील. सर. धन्यवाद सर. आम्ही उबईदा आपलं हार्दिक स्वागत करतो. आभार व्यक्त करतो की आज इथे तुम्ही मुंबईवरून आमच्या या वास्तूला भेट दिलात आणि हा आजचा शिलान्यास कार्यक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडून दिलात. घर कसं असावं, या घरामध्ये सोयी सुविधा तर पुढे येतातच, परंतु घर बांधताना ज्या काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेण्यासाठी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते परिपूर्ण प्लॅन आम्हाला बनवून दिलात आणि त्यामुळं आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतो. आणखीन दुसरं महत्वाचं म्हणजे इथे खरोखर सरांनी सांगितलं निसर्गरम्य आहे. चांगलं दोन्ही बाजूला नद्या आहेत. अगदी 24 बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत आणि त्या नद्यांच्या मध्य भाजीत असा हा सुंदर असा प्लॉट आहे आणि सरांनी आम्हाला सगळ्या गोष्टीने परिपूर्ण मदत केलेली आहे. 2 वेळा स्वतः त्यांनी प्लॉटला व्हिजिट केले. त्याबद्दल सतशः सरांचे आभार व्यक्त करून धन्यवाद. आणि मला 2 मिनिटं बोलायचंय. म्हणजे माझा अनुभव तर फार वेगळा आहे. माझे 3 खोल्या आहेत. मुंबईला मी काळा चौकीमध्ये राहते, पनवेलला आहे आणि आता आम्ही हे घर घेतलंय जागा. म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये आल्यापासून माझ्यासाठी ते गुरु आहेत. त्यांच्या सेवेमध्ये आल्यापासून आमची ही प्रगती चांगली झालेली आहे. मी सगळ्यांना विनंती करते, की जेव्हा तुम्ही कुठलंही घराचं काम करा, तेव्हा प्रथम वास्तूला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे त्या तुम्ही नक्की करा. म्हणजे तुमचीही उत्तरोत्तर प्रगती होईल. आमचे सर हे सदैव तुमच्यासाठी असतील. तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि तुमच्याही आयुष्याचं तुम्ही भलं करू शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचे दोघांचे पहिले मनापासून धन्यवाद. कारण मी फक्त माझं काम केलेलं आहे, पण अनुभव त्यांना आलेला आहे, जो त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद दिसतोय आणि हा आनंद महत्वाचा आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही, मी आणि ज्यांनी देवाच्या म्हणजे मनुष्य जीवनामध्ये देवाने ज्यांनी घेतलं त्यांच्या सुद्धा आपण आयुष्य बघितलं की किती अडचणीचं गेलंय. पण ह्या सगळ्यांमधून जेव्हा तुम्ही मार्ग काढता, त्याला सर्व प्राधान्य पहिलं द्यायचं असतं ते म्हणजे वास्तू. नशिबाचे भोग आहेत, पण त्यातनं एक चांगलं आयुष्य जर जगायचं असेल तर वास्तुशास्त्राशिवाय पर्याय नाही. कुठलंही मोठं मंदिर बघा, भारताचं राष्ट्रीय संसद बघा किंवा आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बघा. वास्तुशास्त्राला कधीही पर्याय नाही. आयुष्यात जर अडचण असेल तर सर्वप्रथम फक्त तुम्ही तुमच्या घरामध्ये काय दोष ते निर्माण केलाय ते बघा. तुमचं उर्वरित सगळं आयुष्य सुखाकारक झाले याची 100% खात्री आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा दोघांना शुभ आशीर्वाद.